मध्ये आहे का? काळजी करू दातळ लागे ना ते ओढायला काठीने काढ काठी येऊन वर काढलं पळून तुम्ही करली ते फक्त आहे ना शांत राहा मी करतो काय या ठिकाणी आलो आपण शंकर बाळाजी गुंजाळ यांच्या वस्तीवरती आणि खानगावमध्ये मोडतो ना हा भाग खानगावमध्ये हा भाग मोडतो आणि थोड्या वेळापूर्वी आपला इथून कॉल आला होता की त्यांच्या शेतामध्ये त्यांनी सांगितलं की घोणस आहे. आता त्यांना कसं ओळखायला ते माहिती नाही आहे आणि इथं तुम्ही सगळं शेतीचा परिसर जर पाहिलं तर समोर खाली शेत नांगरलेलं आहे आणि खाली जे सगळे ढेकळं आपण जे म्हणतो त्या ढेकळाखाली एका तो बसलेला आहे. त्याला आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि नंतर निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु अशा प्रकारचे जे घोणस असतात ते अशा ढेकळांखाली दगडांखाली विटांखाली त्यांचं राहण्याचं ठिकाण असतं आणि अशा त्यांचा रंग असा समजुळता असल्यामुळे कॅम्युफ्लॅग असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला सहजासहजी घोणस बसलेलं की काय आपल्याला समजत नाही आणि असं काम करताना आपल्या पतीमध्ये काहीतरी घटना घडू शकते. परंतु समोर तुम्हाला दिसतंय की अशा प्रकारचा जो घोणस आहे त्याला आता आपण सुरक्षितपणे घेऊ ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतली होती पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु जसं व्हिडिओ बघता असं व्हिडिओ बघून मात्र कोणी अशा प्रकारे सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. तुम्ही शांत बसा ना, तुम्ही काहीच गोंधळ घाल नका बरं, एकदम शांत फक्त बघा, काहीच करू नका बघा. असं आहे ना, दोन्ही हात व्यवस्थित लावायचं आणि सर्व असं वरती उचला सर्व डोक्यावरती उचला माती उचला मातीत नाही सरत तो थोडं थोडं इथे हा घ्या की जरा होते का मागाशी माती जातं का ते नाही कुकरा पटा ये बरं ते माती काढायचं ते पडलं ना हो ती धरती तुम्ही का बस समोर तुम्हाला दिसते ते ढेकळांमध्ये आणि त्याचा रंग अगदी सारखा आहे आणि याच्यामध्ये ढेकळामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचे साप जर मातीमध्ये गेले तर आपल्याला नक्की कळत नाही, त्याचा रंगही कळत नाही आणि समोर तुम्हाला दिसतं आहे की याचा रंग थोडासा गडद तपकिरी आहे, फिकट पण रंग असतो याच्यामध्ये. परंतु हा छोटा असल्यामुळे त्याच्या अंगावरती ते जी लायनिंग आहे ती रांगोळीसारखी तुम्हाला दिसते आणि छोटं हे गोंसाचं पिल्लू आहे. परंतु अशा पद्धतीने मात्र त्यांना जर बसायला जागा मिळाली तर अगदी भरवण्यात ते बसू शकतात
त्यांच्या अंगावरचे शंकरपाळ्यांचे डाग आपल्याला स्पष्टपणे दिसतात. आणि कातीवरती आलेला हा साप आहे आणि कातीवरती असल्यामुळे फारशी हालचाल तो काही करत नाही आहे, मंद आहे, तो लपण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि याच्या जवळ जर कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर कधी कधी ते चिठ्ठीसारखा आवाज पण काढू शकतात. परंतु मात्र छोटंसं पिल्लू आणि ते कातीवरती आलेले याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती पुन्हा निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु शेतामध्ये काम करत असताना मात्र आपल्या पायामध्ये बूट वगैरे असणं गरजेचं असतं. कारण अशा प्रकारचे सरपटणारे प्राणी जर तिथे असतील तर आपल्या बाबतीमध्ये काही धोका व्हायला नको, म्हणून आपल्या पायामध्ये बूट वगैरे असणं गरजेचं असतं. तुम्हाला दिसते इथे हा जो घोणस आहे याचं विष रक्तावरती परिणाम करणारं असतं. त्याच्यामुळे या घोणसाने जर चावा घेतला तर त्या ठिकाणी आपल्या रक्तावर जर परिणाम झाला तर त्या ठिकाणी जखम बरी होत नाही, किडनीवरती परिणाम होऊ शकतो. परंतु अशा जरी घटना जरी घडत असल्या तरीसुद्धा मात्र याचं जे विष आहे हे बऱ्याचशा औषधामध्ये वापरलं जातं. त्यामुळे यांची हत्या होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यावी लागते. परंतु शेतात पुन्हा एकदा नमूद करतो की शेतात काम करताना आपल्या पायामध्ये मात्र आवश्यक असे बूट असणं गरजेचं असतं. त्याला आपण सुरक्षित घेतो ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यावरती निसर्गामध्ये सोडून देऊ. परंतु ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय की घोणसाला सहजपणे इथे हाताळलं जातं आहे, असं व्हिडिओ बघून मात्र कोणी सापाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचा नाही. शंकर बाळाजी गुंजाळ, खांडगाव, गणेशवाडी यांच्या शेतामध्ये जो आपल्याला घोणस सापडला होता, या घोणसला आपण त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये या ठिकाणी सोडून देऊ.